क्रिकेटचा अनुभव आहे, बऱ्याच वर्ष पहिले तर क्रिकेटच्या पटलावर आपल्या नावाची दहशत निर्माण केले ॲज अ बॉलर म्हणून, आणि आजही पाहिलं तर या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. कालच्या दिवसामधली जर एक मॅच सोडली तर प्रत्येक मॅचमध्ये पहिला गोलंदाजाचा बोलबाला राहिला. पण त्यामध्ये हर्षद चोगलेने केलेली गोलंदाजी कोण विसरेल. त्या मॅचमध्ये जेव्हा गरज होती 5 बॉल 3 धाब्यांची वाचवायच्या होत्या, डिफेंड करायच्या होत्या, त्या धावा वाचवल्या आणि अक्षरशः घडलं नव्हतं ते घडवून दाखवलं आणि सावली संघाला क्वालिफाय करून दिलं. सेन्सिबल बॅटिंग केली म्हणजे रोहित पाडगे आणि संपूर्ण टीमने. आदित्य बेसरीची फटकेबाजी, मग डीप कव्हरमधून मारलेले षटकार शेवटच्या क्षणाला, ते काय षटकार मारले, पाहण्यासारखी बॅटिंग केली. संपूर्ण टीम युनिट पाहिलं तर ऑलराऊंडर खेळ केला आणि त्या टीमने क्वालिफाय होण्याचा मान जरूर मिळवला होता. परंतु आता चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी रूपचंद पोलेकर, समोर जर पाहिलं सलामीला आलेला फलंदाज मोहतासिम आणि सोबत निकुंज. BSA पॅनलचे पंच आपण पाहतोय. काल आपल्यासोबत समय उपस्थित होते ते आजही तुषारजी धुमाल सर सुद्धा आज उपस्थित होतील. त्याचसोबत जर पाहिलं तर मनीष मुंडे हे सुद्धा उपस्थित राहतील. काल वर्णन केलं होतं तुषारजी धुमालाने की पांढरा हत्ती, नक्कीच पांढरा हत्ती आज तेवढ्या ताकदीने आणि डोळ्यात नजर तेल घालून नक्कीच मॅचकडे लक्ष ठेवून आहेत. पंचांनी इशारा दिलाय, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आजच्या दिवसातला. रूपचंद पोलेकर पहिलाच बॉल अपील केली आहे पंचांनी, इथे सांगितलंय बॉल आउट ऑफ दी लेग होता. अपील जोरात होती, जोरदार अपील केली, परंतु इथे धावसंख्या 1 ने सुरुवात करते. लेग बिफोरची हिशोबाने पाहिलं तर धावसंख्या वाढते, ती बिनबाद 1. मोहतासिम होते आणि मोहतासिमने पाहिलं तर पहिल्या बॉलवर सांघिक कोट्यामध्ये आपली धावसंख्या निर्माण केली आहे. आणि आता स्ट्राईक असेल ते म्हणजे निकुंजकडे. सध्याच्या पाहिलं तर क्रिकेटचा विचार करता निकुंज बराच फॉर्ममध्ये आहे. चांगल्या प्रकारे बॅटिंग निकुंजच्या माध्यमातून होत असते आणि आजही पाहिलं तर तेवढ्या चांगली बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये तैनात असेल तो लेफ्टी बॅटर निकुंज. लेफ्टी वर्सेस लेफ्टीची बॅटल कशा प्रकारे रंगणार, कशा प्रकारे पाहिलं तर इथं बॅटिंग केली जाणार, कशा प्रकारे बॉलिंग केली जाणार. कालचा दिवस आणि आजचा दिवस यामध्ये साम्य असणार का, ही काहीतरी वेगळं पाहायला भेटेल. आजचा जर दिवस पाहिला तर 14 जानेवारी, सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या हिंदू सणामधील पहिला सण पण म्हणावा लागेल. निकुंजच्या बॅटमधून फटका, बॉल चाललाय सीमारेषे बाहेर डीप मध्ये. या आजच्या दिवसातला पहिला मारलाय एक दमदार असा बिग षटकार. डीजे मध्ये बॉल आला, जसा टप्प्यात आला त्याचा व्यवस्थित असा कार्यक्रम केला आणि बॉलला पाठवला सीमारेषेबाहेर. या 6 धावेंची पाहिलं तर धावफलकावर वाढ होते. धावफलकावर बिनबाद 7 अशी धावसंख्या. कालच्या दिवशी गोलंदाजाचा बोलबाला जरूर होता, परंतु आजचा दिवस नवीन आहे आणि आजच्या दिवशी बॅटिंग चांगल्या प्रकारे होणार का, की तशाच प्रकारे गोलंदाजी होणार. रूपचंद पोलेकर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. कालचा दिवस गोलंदाजी पोषक जरी असला तरी आजचा दिवस नवीन आहे. षटकारानंतर पाहिला तर ऑन साईडला स्क्वेअर लेगला बॉलला फटका केसलाय. फिल्डर तैनात झालेत, सिंगल धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेड. प्रत्येक बॉलवर पाहिलं तर एकेरी धाव तर घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. आतापर्यंत 8 धावसंख्या झाली आहे. चांगली बॅटिंग पाहायला भेटली आहे, ती म्हणजे टीम खालची खोपोली संघाकडून. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वरची खोपोली हा संघ सुद्धा चांगल्या प्रकारे खेळला. खोपोलीमधून जर पाहिलं खोपोली विभागामधून शेकीन चिंचोली संघाने चांगल्या प्रकारे बॅटल दिली होती. मनीषजी मुंडे यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं समालोचन त्यांनी सुद्धा केलं. बॉल पडला आणि बॉल पडल्यानंतर कीपरच्या हातामध्ये. लेफ्टी बॉलर जर पाहिलं तर त्यांना नॅचरली स्विंग नक्कीच प्राप्त होतो आणि त्याच प्रकारे बराचसा अनुभव असलेले कोंबिवली संघाचे गोलंदाज तशीच गोलंदाजी करत आहेत आणि आता मोहतासिमला शांत बसवतात. आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ मोहतासिमने वैयक्तिक केलाय, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. ब्लॉक होलचा फटका होता, कव्हरच्या दिशेने मारलाय, बॉल जाईल सीमा रेषा बाहेर, बाउंड्रीलाईनच्या बाहेर येतोय पहिला चौकार.
हा डॉट बॉल आला. या डॉट बॉलच्या सांगतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तर बिनबाद 12 धावसंख्या झाली आहे. एक चौकार आणि एक षटकार जरूर आला. त्यानंतर सुद्धा पाहिलं तर फक्त धावसंख्या 12 झाली आहे. सन्मान्य सौरभजी लबडे यांच्याकडून कुंभिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. काल सुद्धा पाहिलं तर बरेचशी ते बक्षिसांची खैरात झाली आणि त्यासोबत प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या संघाला, आवडीच्या खेळाडूला फोनद्वारे असेल, त्याचबरोबर मेसेजद्वारे असेल, बऱ्याचशा शुभेच्छा दिल्या. आजही पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती बरेचसे प्रेक्षक, आत्ताशी मॅच सुरुवात झाली तरी सुद्धा प्रेक्षकांची मांदी आली पाहायला भेटतीये. या प्रेक्षकांनी खरं तर पाहिलं तर जणू काही विडा उचलला की सावलीची टुर्नामेंट प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारे होत असते. आजही ती जी टुर्नामेंट आहे ती तशाच प्रकारे झाली पाहिजे. कालचा दिवस चांगला सरला, आजचा दिवस सुद्धा प्रेक्षकांची आपल्याला गर्दी आणि गर्दीच पाहायला भेटेल. हे क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. खेळाला, चांगल्या खेळाला हे दाद देतात. नक्कीच जेव्हा खेळ खराब होतो तिथे थोडे स्वतः निराश होतात, परंतु खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. गोलंदाजी बारकवर दुसरं षटक जे संघी कोट्यामध्ये असेल, सिद्धेश लबडे आलेत कुंभली संघाकडून. समोर जर पाहिलं तर एक षटकार मारलेला निकुंज असतील. वैयक्तिक 2 बॉल फेस केले. 2 बॉलमध्ये पाहिलं तर 7 धावसंख्येवर खेळतायत निकुंज. क्रॉस बॅटर फटका होता. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. बॉलला पकडतील आणि फेकी सुद्धा तेवढी त्वरित केली जाईल. सिंगल धावसंख्या मिळेल. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल आणि तिथे सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या घेतली जाते. या संघामध्ये पाहिलं तर सुनील पुरी सारखे एक धाकड असे फलंदाज आहेत जे टीमचे कॅप्टन. ते आता पाहिलं तर पवेलियन एंडमध्ये आहेत. नक्कीच सलामीला पाठवले आहेत मोहतासिम आणि त्यासोबत निकुंजला. मोहतासिम पाहिलं तर एक षटकारांचा बेताज बादशाह म्हणून यांची ओळख आहे. अजूनही सूर गवसलेला नाही. एक चौकार जरूर आलाय, तर मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळख त्यांची आहे. तालुक्यातील पाहिलं तर आयकॉन टुर्नामेंट सुद्धा यांना बऱ्याचशा चांगल्या प्रकारे संधी मिळत असतात. आणि आज कशा प्रकारे बॅटिंग करणार, बॅटिंगसाठी मोहतासिम, तर गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. मोहतासिम थोडा इनसाइड फटका केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हातातला बॉल झेल सोडतात. काय होत आहे? झेल जरी सुटला तर जिथे मिस टाइम फटका होता, झेल सुटल्यानंतर विकेट द्यायची नव्हती, परंतु रन आउटच्या रूपामध्ये निकुंज बाद होतोय. या मॅच मधला पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येत पाहतोय आपण. निकुंज बॅक टू द डगआउट. आउटच्या रूपामध्ये बाद झाला. गरज होती का इथे धाव घेण्याची? आता पहिलं तर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल, तो म्हणजे टीम खालची कोपली संघासमोर. मोहतासिम जरूर चांगल्या बॅटर आहेत, परंतु निकुंज जर पाहिलं तर या हंगामामध्ये त्यांना आपण बऱ्याचशा मैदानामध्ये पाहिलं आणि मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करण्यासाठी निकुंजची ओळख होती. रनआउटच्या रूपामध्ये बाद झाले. वैयक्तिक 8 धावसंख्येवर बाद झाले. आता स्ट्राईकला फलंदाज असतील मोहतासिम, नॉन स्ट्राईकला फलंदाज विराज. चांगली साईड बनवून आपण जर पाहिलं तर खालची कोपली संघ मैदानामध्ये उतरला. त्यासोबत कुंभली संघात सुद्धा आपण कौतुक करावं लागेल. रूपचंद पोलेकर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. फक्त धावा खर्च केल्या ते म्हणजे 11 धावसंख्या खर्च केली होती. स्लोअर बॉल समोर टाकल्यानंतर बॉलचा पहिला टप्पा पडला आणि बॉल बराच उशिराने कीपरच्या हातामध्ये गेला. बाट लवकर फिरली होती बघा, लेग कट केला होता बॉल आणि कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटली गोलंदाज सिद्धेशच्या मार्फत. त्यांना माहिती होतं बॅटर आता फक्त बॅट हवेत उचलणार आहेत, परंतु त्यांनी बॉल चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला. गेम चेंजरची बॅट पाहायला मोहतासिम यांच्याकडे आहे. आता गेम चेंजरच्या बॅट सारखी बॅटिंग करावी लागेल. गेम चेंजर इनिंग करून दाखवावी लागेल. मोहतासिम गेम चेंजरच्या बॅटनी बॉल बॅटच्या समोर आला, त्याला उडवलाय, लॉफ्ट केलंय, बॉल गेला सीमारेषे बाहेर. लॉंग ऑफच्या ठिकाणी येतोय बिग षटकार.
काय जबरदस्त फटका खेचला. बॅटच्या समोर बॉल आला आणि बॉलला लॉफ्ट केलंय, तर बॉल लॉंग ऑफच्या ठिकाणी गेला. परंतु या 6 धावा मिळतील आणि या 6 धावांच्या मध्येने धावसंख्या 1-20 पर्यंत पोहोचली. सलामीला गेलेत मोतासिम. आपला एक फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद जरूर झालाय, त्यानंतर स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतली आणि हा षटकार नक्कीच मारतायत. पुन्हा स्लोअर बॉल, पुन्हा एकदा तीच चुकी बॅटर मोतासिम कडून झाली आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क का होत नाहीये, बॉलचा स्पीड नक्कीच कमी केला जातोय. थोडं व्हेरिएशन, खेळपट्टीचा जो पहिला टणकपणा त्या टणकपणाचा फायदा केला जातोय. बॉल स्लो जाऊन किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कल्पकतेने केलेली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचा फायदा तो पाहिला तर कुंभिवली संघाला मिळताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, एक षटकार जरी मारला त्यानंतर गोलंदाजी अव्वल केली आहे. स्लोअर बॉल, प्रत्येक वेळी स्लोअर बॉल कामी येईल का, परंतु नाही. हा पाहिलं तर बेमरच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा, नो प्लस हा चौकार, अशा 5 धावा. आता थोडंसं दडपण असेल त्या गोलंदाजावर. मागील 4 बॉल चांगल्या प्रकारे हाताळले, परंतु या बॉलवर चुकी झाली. स्लोअर टाकण्याच्या नादामध्ये पाहिलं तर बॉल बराचसा उंच गेला बेमर स्वरूपामध्ये आणि मोतासिमला अशा प्रकारे जर संधी मिळाली तर संधीचं कशा प्रकारे सोनं करून दाखवायचं त्यांना चांगलंच माहिती आहे. आता येणारा बॉल असेल तो म्हणजे फ्रीटचा बॉल. आतापर्यंत ज्या प्रकारे गोलंदाजी केली, परंतु आता फ्रीटच्या बॉलवर बॅटिंग चांगली करावी लागेल. अगुटप्प्याचा बॉल होता, त्याला ग्राउंडेड पूल केलाय. पाहिलं तर सिंगल धावसंख्या मिळते. फ्रीटच्या बॉलवर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटली. जिथे असं वाटलं होतं फ्रीटचा बॉल आता मोठा फटका जरूर येणार, परंतु तसं काही झालं नाहीये. सिंगल धावसंख्या मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती जर टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 26. रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला निकुंज, परंतु मोतासिमने आता सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्ट्राईक सुद्धा त्यांच्याकडेच असेल. मागच्या बॉलमध्ये पहिला सिंगल धावसंख्या घेतली, ओव्हर संपली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. मोतासिम वैयक्तिक 10 बॉल खेळत आहेत. 10 बॉलचा खेळ असताना 16 धावांची ते बहारदार खेळी सुद्धा त्यांच्या बॅटमधून होतीये. रोहित वीर गोलंदाजी मार्कवर आलेत, ते म्हणजे कुंभिवली संघाकडून 26 धावसंख्या झाली आहे. 13च्या सरासरीने इथे पाहिलं तर धावफलक चालतंय. स्वर्गीय संतोष लबडे यांच्या स्मरणार्थ साईभक्त जयेंद्र शेठ मुंडे यांच्याकडून 3 विकेटसाठी म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज टीम कुंभिवली संघासाठी. स्वर्गीय संतोष लबडे यांच्या स्मरणार्थ साईभक्त जयेंद्र शेठ मुंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज हॅट्रिकसाठी विकेट. चांगला बॉल टाकलाय, मिड विकेटला बॉल चाललाय, तोपर्यंत पाहिलं तर इथे धाव घेणार नाहीयेत. चांगली फिल्डिंग या छोट्या नन्ना मुन्ना खेळाडूकडून आपण पाहतोय. रोहित गोलंदाजी मार्कवर आलेत. त्याने पहिला बॉल चांगल्या रीतीने हाताळला. त्याने ओळखलंय की बॅटर कशा प्रकारे थोडा स्टान्स घेतोय, कुठे फटका मारेल हे त्यांना माहिती आहे आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना. यानंतर हेलिकॉप्टर उडवला, लँड केल्या कुठे, कॅमेरामॅनच्या डोक्यावरून. गेम चेंजरची बॅट आणि त्या बॅटच्या सहाय्याने मारलेला फटका तो गेला सीमारेषेबाहेर. माहेवन येतोय एक वंडरफुल षटकार. गोलंदाजाने टाकलेला चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु त्याचं उत्तर कशा प्रकारे दिलं, तो बॉलला फेकवला, भिरकावलंय आणि स्वतः मधली ताकद कल्पकता ती सिद्ध करून दाखवले. बॉलला पाठवल्या सीमारेषा बाहेर. या येथील 6 धावा. बघा वारंवार ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण हा षटकार पाहतोय. स्लोअर बॉल, मोतासिम समोर तुम्ही अशी चुकी करू शकत नाही. मागच्या बॉलवर त्यांनी यॉर्करवर मारलेला षटकार, त्यावरून त्यांनी दाखवून दिली त्यांच्यामध्ये किती कल्पकता आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना स्लो बॉल केला आणि त्याचा सुद्धा खरपूस समाचार घेताना आपण मोतासिम यांना पाहतोय. बॅक टू बॅक स्पिन बॉलवर मारलेला हा दुसरा षटकार.
होती आणि चांगला फटका त्याने मारला होता. त्यानंतर पुन्हा षटकार, त्यानंतर सिंगल धावसंख्या. परंतु आता काय होणार? विराज आलाय नवीन बॅटर, अद्याप एकही बॉल फेस केलेला नाहीये. खालची कपोली संघाकडून त्याच्यावर जबाबदारी दिली. वन डाऊनचा बॅटर म्हणजे टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच काहीतरी असतं. 1 2 3 या 3 बॅटरवर संपूर्ण जबाबदारी असते. मग शॉर्ट टर्मचं क्रिकेट आणि त्यामध्ये तर जबाबदारी जास्तीत जास्त असते. ऑन साइडला फटका घेतला, बॅक हँड एरिया आहे आणि बॉल चालला डीप फाईन लेगच्या दिशेने. बॉल थांबणार नाहीये. सावरलीचं मैदान आहे. या मैदानामध्ये फक्त बॉल जर टच केला तर सीमारेषा ओलांडण्यामध्ये त्याला नक्कीच मदत मिळते. हा येतोय आता बॅटरच्या माध्यमातून चौकार. बाउंड्रीच्या बाहेर आपण पाहिलं बॉलचं कलेक्शन करताना गौरव घोसालकर सावरली टीमचे पाहिलं तर एक धाकड खेळाडू. यात खालापूर तालुक्यामधला मिस्टर डायनामाइट म्हणून त्यांची जी ओळख आहे. बरेच टुर्नामेंट त्यांनी आपल्या बॅटिंगने एक हाती जिंकून दिले आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक डाय मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा सावरली संघ जिंकला, तो क्वालिफाय झाला टॉप 5 मध्ये, तेव्हा गौरव घोसालकर यांचा जल्लोष पाहण्यासारखा जरूर होता. आणि प्रत्येक टीमला हेच वाटत असतं की आम्ही बाहेर किती मॅचेस जिंकू दे, परंतु गावच्या टुर्नामेंटमध्ये एक तरी टुर्नामेंट आम्हाला जिंकायचे हे स्वप्न होतं. ते जणू काही स्वप्न त्यांचं पूर्ण होताना पाहतोय आपण. चौकारानंतर इनसाइड आउट फटका खेचलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आले, पुन्हा चुकी केली, झेल सोडलाय. आणि काय झालं या मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 2 झेल सोडलेत. एक रनआउट चांगल्या प्रकारे नक्कीच घेतला होता, परंतु हा झेल पकडायचा होता. ज्या खेळाडूने मागच्या बॉलवर चौकार मारला त्याचा झेल पकडला असता तर कुठेतरी धावांवर अंकुश ठेवण्यामध्ये मदत झाली असती. का गोलंदाजी चांगली होतीये, क्षेत्ररक्षकाची तेवढी मदत हवी होती म्हणजे बॉलरला. काल सुद्धा आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टीमचे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे झालं, त्यांच्या टीमला तेवढा फायदा झाला. धावसंख्येचा विचार करता आपण धावसंख्या 44 झाली आहे. आविष्कार पाटील गोलंदाजी मार्कवर आलेत. बघा ह्याच खेळाडूने मागच्या ओव्हरमध्ये मिड विकेटला चेंडू अडवून तिथे फलंदाजाला धाव घेण्यापासून वंचित ठेवलं होतं. अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू पाहिला तर गोलंदाजी मार्कवर आहे. समोर विराज ज्याने एक चौकार मारलाय, समोर मोहतासिम त्याने तब्बल 14 बॉल 29 धावसंख्येवर जरूर खेळतोय, परंतु आविष्कारला आपल्यामधली असलेली गुणवत्ता या मैदानामध्ये सिद्ध करण्याची नामी संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं इथे सोडं नक्कीच बनवावं लागेल. आविष्कार पाटील गोलंदाजी मार्कवर, समोर विराज. पहिलाच बॉल सरळच्या दिशेने खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय, फेकी सुद्धा झाले, बॅकअप इथे तैनात आहे. एक धावसंख्या मिळेल, एक धावसंख्येने धावसंख्या वाढते, पोहोचते 45 वर. आता समोर पाहिलं तर मोहतासिम, समोर आविष्कार पाटील, एक खेळाडू जो 14 वर्षाचा अवघा आहे पाहिलं आपण तर तो गोलंदाजी मार्कवर आहे. आणि समोर पाहिलं तर मोहतासिम. या संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथे टुर्नामेंट आयकॉनच्या होत असतात तिथे आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते. आताच आपण पाहिलं 14 बॉल तब्बल 29 धावसंख्येवर खेळतायत, परंतु आता काय होणार? आविष्कार वर्सेस मोहतासिमची बॅटल. ही बॅटल कोण जिंकणार? राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो म्हणजे आविष्कार. बॅटची लिडिंग एज लागली आहे आणि बॅटल जिंकलंय फक्त 14 वर्षाचा असलेला आविष्कार पाटीलने. त्याने एक मोठा खेळाडू मोहतासिम सारख्या खेळाडूला मैदानातून बाहेर पाठवलंय. ही गुणवत्ता त्याची जी होती ती सिद्ध करून देण्यासाठी त्याला जी संधी निर्माण केली त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि विकेट किपरने त्याला तेवढी चांगली साथ दिली. कॅच नक्की चांगल्या प्रकारे पकडला. विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेलच, कारण आविष्कारला साथ दिली आता त्यांच्या फिल्डरने आणि मिळवले विकेट. दुसरा विकेट मोहतासिम मैदानाच्या बाहेर येताना डेजई. ₹500 कॅश प्राइज असेल. विकेट गेल्यानंतर अंकित पेठे मैदानामध्ये आलेत, राईट हँड बॅट्समन. अंकित पेठेने मारलेला फटका वाडीस लॉंगॉचा क्षेत्ररक्षक आलाय
दूरवरून फेकी सुद्धा तेवढीच चांगल्या प्रकारे केले. हे एक धावसंख्या मिळेल. प्रत्येक आता एक एक धावेचं मोल इथं पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी जरूर असेल. आता तेवढ्या चांगल्या प्रकारे गोलंदाजी आविष्कार करतो. आतापर्यंत 3 बॉल फेस केले टाकलेत. 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक विकेट सुद्धा तेवढी चांगल्या प्रकारे मिळवतोय आणि जी कामगिरी करण्यासाठी आविष्कार पाटीलला संधी दिली होती ती संधी पुरेपूर इथे आपल्या बाजूने निर्माण करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, प्रेक्षकांनी सुद्धा त्याची वाहवा केली. मोतासिम सारखा एक मोठा फलंदाज बाद केला. पुन्हा संधी आविष्कारला असणार. उलकेला आणि वायरला बॉल लागलाय. जर वायरला बॉल लागून कॅच पकडला असता तर नक्कीच इथे पाहिलं तर विकेट गेली असती. जर वायरला बॉल लागून बॉल षटकाराच्या बाहेर गेला तर षटकार असेल. जर वायरला लागून बॉल षटकाराच्या आतमध्ये झेल पकडला तर तो विकेट गृहीत धरला जाईल. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या मॅचपर्यंत हा नियम सर्वांना लागू असेल. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू सुद्धा आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बघा 12th मॅन फक्त पाहिलं तर कॉम्बॉक्स मध्ये नाहीये तर मैदानामध्ये सुद्धा वायरच्या रूपामध्ये खेळताना आपण पाहतोय. अंकित पेटे बॅटचीज लागली आहे. कीपरच्या मागे झेल घेण्याची नामी संधी आणि बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर, येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पलटी मारतो तो संघ बॅटिंग करणारा खालची कोपली संघ. तब्बल धावसंख्या झाली 2:51. चांगल्या प्रकारे बॅटिंग आता इथे पाहिलं तर खालची कोपली संघ करतोय. येणारा प्रत्येक बॅटर आपलं जे योगदान आहे ते योगदान देण्याचं काम करतोय. अंकितने सुद्धा 2 बॉल 5 धावसंख्येवर खेळतोय. विराज सुद्धा 4 बॉल 7 धावसंख्येवर खेळतोय. या इनिंग मधला शेवटचा बॉल असेल. आविष्कार पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करणार. शेवटचा बॉल घेऊन येतो आविष्कार. बॉल हवेत आहे. उंच गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून. थोडा जजमेंट चुकलं आणि झेल घेण्याची संधी निर्माण झाली असताना हा झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न सक्सेसफुल होणार का. पंचांकडे अपील केली आहे आणि हा तिसरी धाव कंप्लीट होणार का. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच 3 धावा कंप्लीट ना. यस, या 3 धावा कंप्लीट आणि तब्बल पाहिलं तर 24 बॉलचा खेळ संपलाय. 24 बॉल बॅटिंग करताना बॅटिंग करणारी टीम खालची खोपोली या संघाने पाहिलं तर तब्बल धावा बनवल्यात. त्या म्हणजे 54 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि समोर कुंभवली संघासमोर आव्हान निर्माण केले ते तब्बल 55 धावेचं. ह्या षटकाचा विचार करता आविष्कार पाटील पहिल्या बॉलवर पाहिलं तर सिंगल दिली. दुसऱ्या बॉलवर मोत्तासिम सारखा एक मोठा विकेट मिळवला. या ओव्हरमध्ये एक चौकार गेली तरी सुद्धा 10 धावा खर्च केल्या. 10 धावा खर्च करून एक विकेट सुद्धा मिळवतोय तो आविष्कार पाटील. मनोज पाठार यांचा हा पाहिलं तर सुपुत्र नाद असावा. नक्कीच शर्यतीचा नाद असावा. तर आपण आमंत्रित करूयात आता पुढच्या मॅचसाठी टॉस करण्यासाठी सावरोली वाडी विपक्ष जयनुमान गोरठण बुद्रुक. इनिंग ब्रेक झाला. आपण टॉस करण्यासाठी यायचंय. टीम सावरोली वाडी विपक्ष जयनुमान गोरठण बुद्रुक. धावसंख्या 55 ची गरज असेल ती टीम बॅटिंग करण्यासाठी. टीम कुंभिवली संघाला ह्या पाहिलं तर 55 धावसंख्या होणार का की या 55 धावसंख्या वाचवल्या जातील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मणीजी यांचं समालोचन ऐकलं. आजही मणी सर उपस्थित आहेत. येणाऱ्या इनिंगमध्ये त्यांचं समालोचन आपण नक्कीच ऐकणार आहोत. मी तुमची तोपर्यंत दर्जा घेतो. तुम्ही कुठे जाऊ नका. या टुर्नामेंटचा आनंद घेत राहा. पाहिलं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक व आमदार चषक 2026चं पर्व तब्बल हे 10व्या पर्वामध्ये आज पाहिलं तर आपण झेप घेतोय आणि श्री प्रवीण शेठ गोविंद बैलमारे आणि संपूर्ण पाहिलं तर प्रणित 11 सावरोली संघ यांचं हे दमदार आयोजन आणि प्रवीण शेठ साहेबांनी पाहिलं तर हे जे प्रेम केलं या क्रिकेटवर ते आज क्रिकेटवरचं प्रेम तब्बल 10व्या पर्वामध्ये जाऊन पोहोचलंय. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला असतील.
बॅटिंग करण्यासाठी आता टीम रवाना होणार आहे, ती म्हणजे कोंबिवली संघ. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुमच्या सोबत आता जोडले जातील ते म्हणजे आपले मनीष मुंडे सर. हॅलो. देवा एंटरप्राइजेसचे आदरणीय गणेशजी लबडे यांचे या ठिकाणी शुभसन्मान करूयात. महेश पाटारे यांच्या शुभ हस्ते आपण गणेशजी लबडे यांचे या ठिकाणी शुभसन्मान करूयात. चला, गोरठण बुद्रुक टीम आपल्याला विनंती आहे टॉससाठी या आपण. गोरठण बुद्रुक टीम. त्याचबरोबर सागरची मिसळ आपल्याला देखील विनंती, आपण देखील या, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सागरजी मिश्रा यांचे या ठिकाणी शुभसन्मान करूयात. महेश पाठारे यांना विनंती की आपल्या शुभाचे आपण शुभसन्मान करावा ही विनंती. सर्वांचं या स्पर्धेमध्ये करूयात सहर्ष सहर्ष स्वागत. चला, सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रणयजी बैलमारे आणि जगदीश बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय प्रवीणजी गोविंदजी बैलमारे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार आदरणीय महेंद्रजी शेटतुर्वे यांच्या नावानं भरवण्यात आलेला आमदार चषक 2026 पहिली मॅच सर्वांच्या भेटीला येते. एकीकडे कुंभिवली आणि दुसरीकडे खालची कोपोली या दोन संघादरम्यानचं घमासान युद्ध. या ठिकाणी सावरोळीवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतरची मॅच, त्यानंतर जय हनुमान गोरठण बुद्रुक टीम आपल्याला विनंती, आपण हे षटक संपण्याआधी जर या ठिकाणी आले नाही तर आयोजकांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी पेनल्टी देण्यात येईल. त्याचबरोबर या ठिकाणी मुळशी पाटीलचे फेम मुळशी पॅटर्नचे फेम आदरणीय श्रीकांत मामा लालगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्रज्वलजी डाकवल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित दोनही मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं, आपल्या या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत आहे. रूपचंद पोळेकर आणि रोहित वीर ही जोडी मैदानावरती दाखल झाली. एकीकडे कुंभिवली संघाचे खेळाडू मैदानावरती आता दुसऱ्या इनिंगमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि एकीकडे तृतीय षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की बॉलिंग करणारी टीम खालची कोपली पाहायला मिळते. कुंभिवलीकरांचे सर्वच ग्रामस्थ ही मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय सचिनजी राऊत, त्याचबरोबर स्वप्नील लबडे, त्याचबरोबर बंडू काका, त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर. दुसरा बॉल फेस करत असताना दांडी गुल त्रिफळ उद्ध्वस्त. रूपचंद पोळेकर त्रिफळ उद्ध्वस्त होत मैदानातून येईल बाहेर. डकआउट, एकही धाव संख्या न सोडता संघामध्ये आता खऱ्या अर्थानं निराशा निर्माण होईल असं वातावरण करत येतो मैदानातून बाहेर. रूपचंद झालाय बाद दुसऱ्या बॉलवरती.
खरं तर करायचे होते या 55चं टार्गेट आहे, दुहेरी आकड्याचं टार्गेट आहे. पहा हे षटक संपण्याआधी जर गोरठण बुद्रुक संघ जर या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर आयोजकांच्या वतीनं आपल्याला पेनल्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. आणि आयोजक अगदी नियमावरती ठाम असतात याची देखील आपण दखल घ्या. हे षटक संपण्याआधी जर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. समोर संख्या असेल सावरोलीवाडी. रूपचंद या ठिकाणी बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय सिद्धेश लबडे. हा खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. P1चं षटक. 2 खेळाडू P1च्या बाहेर, 9 खेळाडू प्रतिबंधनामध्ये या ठिकाणी जोडले जात आहेत. समोर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. चेंडू संपलेत अद्याप या ठिकाणी. तब्बल 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 धावसंख्या या ठिकाणी मात्र जमवली आहे. 55चं टार्गेट या आणि ती धावसंख्या जमवता जमवता आता डोही जड होईल. खरं तर हा बॉल देखील खूप चांगला बॉल. समोरून बॉल खालच्या दिशेनं फेकला गेला. बॅट्समन विचारात पडलाय. क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नचिन्ह निर्माण झालं. बॅट्समनमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे की फटका कोणत्या दिशेने खेळायचा आहे यावरती विचार करत असेल बॅट्समन. गोरठण बुद्रुक टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेत. वेलकम. दोन्ही संघांचे या स्पर्धेमध्ये करूयात सहर्ष स्वागत. टॉसकडे जाऊयात. 2 संघादरम्यान टॉस केलं जाईल. हा बॉल आता समोरच्या दिशेने टोकेला. काऊचं रिझन निवडलंय. 1 धावसंख्या कंप्लीट केली जाईल. आता थेंबे थेंबे तळे साचे न करता अगदी आता धो धावसंख्या यांना मात्र कुंभिलेकरांना मैदानावरती जोडाव्या लागतील. हॅलो हॅलो. तर त्यासोबत मुळशी पॅटर्न फेम सन्मान्य श्रीकांत मामा लालगुडे यांना विनंती असेल मामा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यासोबत प्रज्वलजी ढाकवल साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या आपण टुर्नामेंटला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात. आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. त्यासोबत माजी उपसरपंच कुंभिवली ग्रामपंचायत तुषारदादा गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यासोबत नवनिर्वाचित उपसरपंच सन्मान्य परिषदा गायकवाड यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ह्या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुषारदादा गायकवाड, त्याचसोबत पाहिलं तर परिषदा गायकवाड. ओल टू कॉम बॉक्स. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या जातात. पहिला गडी बाद झाला. रूपचंद पोलेकरनं थोडीशी निराशा दाखवली संघासाठी खऱ्या अर्थानं. आता 18 बॉलमध्ये 53 करायच्या. 53 धावसंख्येचा या ठिकाणी बहरदार पाठला करायचा. त्याच्यातील 2 झाल्यात. सिद्धेश आणि त्याच्या समवेत रोहित वीर हा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस करून घ्या. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूयात. तर व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य केशवजी बिबे साहेब त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यासोबत सन्मान्य रघुनाथदादा पाटील याचं सुद्धा आपण करूयात मनापासून मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आदरणीय श्रीकांत मामा यांच्या शुभास्ते आपण 2 संघादरम्यानचा टॉस करून घेऊयात. आदरणीय मामांना विनंती की आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करावं ही आपल्याला विनंती. मान्यवरांच्या माहितीसाठी यानंतरची मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे सावरोळीवाडी आणि त्यांच्या विरोधात गोरठण बुद्रुक या 2 संघादरम्यानची ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सिद्धेश देखील आता परतीच्या प्रवासावरती गेलाय. 4 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या जमवली. 2 महत्त्वाचे गडी या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळतात. माऊली इव्हेंटच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. टेलिकास्ट केलं जात आहे, टॉस केलं जात आहे आणि मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. आदरणीय सावरोळीवाडी असा या ठिकाणी मात्र टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.
परिस्थिती आता खरं तर कुंभवली टीमची बिकट पाहायला मिळते, कारण की 55चा पाठलाग करत असताना महत्त्वाचा गडी रूपचंद देखील बाद झाला, सिद्धेश देखील बाद झाला. आता प्रमोद खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या दिवसातील दर्जेदार दुसऱ्या इनिंग मधला हा प्रेक्षणीय षटकार. प्रमोदच्या पहिल्या बॉलवरती कदाचित रूपचंद आणि सिद्धेश विचारात पडला असेल. या खेळाडूला आधी पाठवला असता ते 2 विकेट देखील वाचल्या असत्या आणि धावसंख्येला देखील वेग येताना पाहायला मिळाला असता. हा देखील मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. खरं तर प्रत्येक बॅट्समॅनला बॉलिंग करणाऱ्या टीमकडून खालची खोपोली. हा देखील डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 55चं टार्गेट प्रगती पुस्तकावरती धाव येऊन पोहोचल्यात. त्या तब्बल 8 करायची परिस्थिती आता खरं तर कुंभिवलीकरांना पूर्णपणे बांधून ठेवलंय. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो गणेशजी लबडे यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. या स्पर्धेला खरं तर त्यांनी सदिच्छा भेट दिली, त्यासाठी खरं तर आपल्या हिंदू धर्म आणि त्याचबरोबर भारताची संस्कृती ते अतिथी देवोभव येणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि ही स्पर्धा त्यासाठी अगदी आवर्जून ओळखली जाते. प्रत्येक मान्यवराचं सहर्ष स्वागत केलं जातं. साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. खरं तर आयोजकांवरती आणि आदरणीय मनोज जाधवांवरती असलेलं प्रेम दाखल करत या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवर या ठिकाणी भेटायला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय प्रज्वलजी डाकवळ साहेबांचं देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करण्यात. मी महेशजी पाठारे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण डाकवळ साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. पंचेचाळीसची आता गरज आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू बराच काळ हवेमधून लँड होतं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलं षटकार, पण वेळ जरूर होतोय. पण कदाचित या ओव्हरमध्ये अजून एखाद दुसरा षटकार जर आला तर मॅचमध्ये खूप सारी ट्विस्ट पाहायला मिळू शकते. कदाचित आपण ती ट्विस्ट काल नंदनपाडा आणि शेकिन चिंचवली संघाच्या विरोधात पाहिलेली आहे. 62 धावसंख्या दिगंबर मोरेने एक हाती झुंज देऊन खरं तर सामना विजय झाला होता. त्याचनंतर ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवलीचे माजी उपसरपंच आदरणीय तुषारजी गायकवाड साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी निखिलजी बैलमार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय तुषारजी गायकवाड यांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा आपल्याला विनंती. नंबर 6ला या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवलीचे विद्यमान उपसरपंच नुकतीच ज्यांची उपसरपंचपदी निवड झाली आदरणीय परेशजी गायकवाड यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी निखिल बैलमारे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण परेशजी गायकवाड यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. मध्ये 39 करायच्यात आता. डान्सिंग द डाऊन पहिल्या बॉलवरती आक्रमण केल्यानंतर बॅट्समनला वाटत देखील की नंतरच्या 2 चेंडूंवरती देखील आक्रमण करू शकतो. गोलंदाज त्याच मनसुब्याने थोडी गोलंदाजी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो त्याचे शस्त्र, त्याचे अस्त्र, त्याचं डोकं, त्याने जो केलेला विचार, त्याच विचारानं तो गोलंदाजी करणार आहे. म्हणूनच काय तर मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला मैदानावरती वंचित ठेवलं जात आहे.
ग्रामपंचायत कुंभिवलीचे नवनिर्वाचित म्हटलं तर कालच खरं तर ज्यांनी उपसरपंच पदाची शपथ घेतली ते आमचे परतजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. डॉट बॉल येतोय. आता 7 चेंडूंमध्ये 39 धावसंख्या करायच्या. पल्ला खूप लांबचा आहे खरं तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. खरं तर रूपचंद नाराज असेल कारण की संपूर्ण संघाला रूपचंद नाराज देखील केलं. 9 चेंडू पंचांनी घोषित केलं या ठिकाणी. वेस्टेड बिमर आपल्याला पाहायला मिळाला. यस्टनच्या देखील वरून चेंडू आपल्याला यष्टीरक्षकापर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. आता 7 चेंडूंमध्ये करायच्या तब्बल 38 धावसंख्या. डॉट बॉल इथं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती खरं तर 55 धावसंख्या झाली. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 2 महत्त्वाचे गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. त्यानंतर घसरती सुरुवात झाली. त्यानंतर मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात करणारा प्रमोदनं सुरुवात केली. षटकारानं असं वाटलं त्या ठिकाणाहून देखील मॅचच्या समीप जाण्याचा प्रयत्न होतोय की काय. त्यानंतर देखील प्रवीणला देखील प्रमोदला देखील मैदानावरती संपूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमनं केलं. एफर्ट्स खूप चांगले राहिले कारण की मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिले म्हणून तर या मॅचमध्ये टिकून राहिले. आणि पहिल्या 17मध्ये खरं तर मोठ्या फटक्यांवरती चांगल्या चेंडूंवरती मोठे फटके एक्झिक्यूट केले आणि गोलंदाज मात्र मोठ्या फटक्यांपासून वाचले नाही. म्हणून या मॅचमध्ये कदाचित ते वाचू देखील शकणार नाही. पण एखादा दैवी चमत्कार, एखाद 2 वेस्टेड बिमर त्यावरती आलेले मोठे फटके मॅचमध्ये पकड निर्माण करू शकतो. कदाचित 6 चेंडूंवरती 6 षटकार लगावले तरी या सामन्यातून परतीचा प्रवास कुंभवली टीमला करावा लागेल. यातून समोरच्या दिशेनं बॉल टाकलाय. जज करतील का बॉलला. थोडं लेझी क्रिकेट कारण की खेळाडूंना देखील माहिती आहे आता धावपळ करून जास्त जमणार नाही कारण की विजय आपला निश्चित आहे. या बॉलवरती मिळाली तब्बल 1 धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल. जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. आता करायच्यात 5 बॉलमध्ये 37 धावसंख्या करायच्यात. बॉलिंगच्या मागवरती आपल्याला या ठिकाणी बॉल मिळतोय शुभम. धीम्या गतीचा चेंडू. डॉट बॉल. परिस्थिती खूपच बिकट आहे खरं तर आता कुंभवली टीमची. अठरा झाल्यात प्रगती पुस्तकावरती. 8व्या फळीने खेळण्याचा प्रयत्न. कदाचित मैदानावरती अंगलट येतोय. सरळ फळीने फटका मैदानावरती एक्झिक्यूट करता येत नाही. त्याचंच परिवर्तन उलट्या फळीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या मनसुब्यानं देखील चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आपल्याला बॅल मिळते. अगदी 0 धावसंख्येचे चेंडू जास्त फेकले जात आहेत मैदानावरती. याचंच परिवर्तन खरं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. संपूर्ण सावरोळीकर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आतोनात मेहनत घेत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करतात खऱ्या अर्थानं. त्यामध्ये मनोज पाठारे असतील महत्त्वाचा घटक, गौरव असेल, त्याचबरोबर रोहित पाडगे, अंकेश तांबडे, राज घोसाळकर, दर्शन बैलमारे, त्याचबरोबर निखिल बैलमारे, अजिंक्य पाडगे, सगळेच मान्यवर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी कशा प्रकारे होईल याकडे सगळ्यांचं लक्ष खरं तर लागलंय. मोठा फटका वेळाने आलाय जरूर क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर, पण वेळ झाला या फटक्यांना. कदाचित सुरुवात या गोष्टीने व्हायला हवी होती. नंबर मिळेल पंच 4. चौकार येतो आणि चौकारच्या सह्यानं धावसंख्या मात्र जम पोहोचेल ती तब्बल 24 या आकड्यावरती 24 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आल्यात. आता 1 चेंडू 31 धावसंख्या जमवायच्यात. यस थँक्यू. विजय होतोय खालची खोपोली टीम, पराभूत होतोय खरं तर कुंभवली संघ. या ठिकाणी मात्र पराभूतच्या छायामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय.
हार्ड लक टू कुंभिवली टीम. प्रयत्न खूप चांगले होते, एफर्ट्स कमी पडले मैदानावरती आणि त्या एफर्ट्सच्या कारणानं परतीचा प्रवास करावा लागतो या ठिकाणी.